मामांच्या तळावर रोज महाप्रसाद होत होता. भरपूर लोक येत होती. किती लोक येत होती गणती करता येत नव्हती. कर्नाटक भागामध्ये मामांचा तळ होता. कटकुळ गावाचं खेड होतं. त्या खेड्यामध्ये मामांचा तळ होता. श्रावण महिना होता. पावसाळ्याचे दिवस होते. पण त्या भागामध्ये पुरेसा पाऊस पडलेला नव्हता. विहिरीचं पाणी तळागाळाला गेलेलं म्हणजे आटलेलं होतं. शेतकरी राजा पेरणी करायचा, पण पिकं सुद्धा उगवताना जळत होती. दुपारची वेळ होती. मामांना तहान लागली म्हणून मामांनी एक तांब्या वाटा बरोबर घेतला. आजूबाजूला एखादी विहीर आहे का पाहण्याचा, शोधण्याचा प्रयत्न केला. पण विहिरीचं पाणी सगळं तळागाळाला गेलेलं होतं. विहिरी आटलेल्या होत्या. थोड्या वेळानंतर मामांना एक पडकी विहीर आढळली. बघा, खाली उतरणं धोक्याचं होतं, वर येणं महाकठीण होतं. पण मामाने तो तांब्या घेतला. कसं बस देव खाली उतरलं, पोटभर पाणी प्यायला आणि एक तांब्या गच्च पाण्यानं भरला आणि माझा देव वर आला. वर येऊन पाहतात तर काय, अरे समोर दोन जटाधारी साधू, भगवी वस्त्रे परिधान केलेली, जटा वाढलेली, दाढी वाढलेली, मामाने समोर आली आणि बोलायला लागली, बाळ, आम्ही तहानेनं कासावीस झालेलो आहोत. आम्हाला पाणी कुठंच मिळालं नाही. अरे तू आम्हाला पाणी देशील काय? अरे देव तुझं कल्याण करील. अरे ज्यांचा अवतार होता परोपकारासाठी, ज्यांचा अवतार होता जगाच्या कल्याणासाठी, क्षणार्धात मामाने तो भरलेला तांब्या त्या देवदूतांच्या हातात दिला. त्यातल्या एका साधूने ते पाणी घटा 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 पिऊन टाकलं. परत सांगितलं, बाळ, अजून पाणी आणून देशील काय? परत मामा त्या अवघड विहिरीमध्ये उतरले. परत तो तांब्या गच्च घेऊन आले पाणी आणि त्या दुसऱ्या देवदूतांच्या हातामध्ये दिला. त्यातल्या त्या साधूने परत पाणी घटा घटा पिऊन टाकलं. सांगितलं, परत सांगितलं, बाळ, अजून पाणी आणून देशील काय? असं 2-4 वेळा झालं. मामांची ती सत्व परीक्षा पाहून, मामांची निष्ठा पाहून दोन्ही देवदूत, दोन्ही साधू प्रसन्न झाले. उजवा मामांच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला आणि बोलू लागले, बाळ, आजपासून तू जे जे बोलशील ते ते सत्य होईल. तुला वाचा सिद्धी प्राप्त होईल. तू जे जे कार्य करशील ते यशस्वी आणि पूर्ण होईल असा आम्ही तुला आशीर्वाद देत आहोत. आणि थोड्याच वेळात ते दोन्ही साधू अंतर्धान पावले, अदृश्य झाले. अरे कोण होते ते दोन साधू? ते फक्त मामांना ठाऊक. मामांनी याची वाच्यता कधी केली नाही. पण बघा, देव एकदा आनंदी असताना, अरे माझ्या देवाला आनंद कधी व्हायचा? मामांची मेंढी माऊली पोटभर चरली की माझ्या देवाला आनंद व्हायचा. माझी मामांची मेंढी माऊली पोटभर चरली की देव जेवायचा. आजही मंडळी, बकरी उपाशी आली की देव जेवत नाही. बकरी उपाशी येऊ देऊ नका. बघा, देवाला जेवायला घालायचं का नाही घालायचं हे समजा गावकऱ्यांच्या हातामध्ये. बघा, तुमच्या शेतामधला चारा असेल, या मेंढी माऊलीला द्या. मामा खाऊन कुणाचं बुडवणारा देव नाही. आज मंडळी विचार करा, मामांचा अधिकार नसता आज कोल्हापूर जिल्हा ओलांडून महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, आंध्र या 5 राज्यामध्ये 19 पालखी सोहळे, त्यामधला 15 नंबरचा पालखी सोहळा तुमच्या गावामध्ये आलाय. असे 19 पालखी सोहळे कुणीच भरू दिले नसते. मामांचा अधिकार मोठा आहे. मामांनी सांगितलं, अरे मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल म्हणजे मामांचं पाऊल आहे. लक्षात घ्या, या जगाच्या मालकाचं पाऊल तुमच्या शेताला लागणार. मामा सांगायचे, अरे माझ्या मेंढी माऊलीला तुमच्या शेतामधला पसाभर चारा खाल्ला त्याला मापट्यानं देईल. ज्याचा मापट्यावर खाल्लं त्याला पाहिल्यानं पोत्यानं देणारा भगवंत आहे. आणि खरोखर मामा देत आले. कोणाचा पगार मामांनी आज तागायत कोणाचा ठेवून घेतला नाही. आणि खरोखर त्यावेळेला मामांनी त्याची वाच्यता कुठेही केली नव्हती. देवाला आनंद कधी व्हायचा? मामांची मेंढी माऊली पोटभर चरली की मामांना आनंद व्हायचा. मामांची मेंढी माऊली पोटभर चरली की देव जेवायचा. असंच एक भक्त बसलेला होता. मामांनी त्याला सांगून गेला. त्या भक्ताचं नाव होतं मारुती गुंडू घाटके, राहणार कोलेवाडी, तालुका कागल. त्या भक्ताला सांगितलं आणि थोडक्यात सांगितलं, याची वाच्यता मी समाधी घेईपर्यंत जवळ करू नको. त्या भक्तांना सुद्धा मामांच्या समाधीनंतर ही गोष्ट भाविक भक्तांना सांगितली. अरे कोण आलं होतं मामांना भेटायला? मामांच्या दर्शनासाठी, मामांना भेटण्यासाठी कोण आलं होतं? अरे बघा, भगवान शंकर महाविष्णूंना गुरु मानतात. अरे या कलियुगामध्ये या भगवान शंकराचा अवतार म्हणजे ब्रह्मांड नायक बाळूमामांचा अवतार. या ब्रह्मांड नायक बाळूमामांना भेटण्यासाठी साक्षात भगवान विष्णू आणि नारद मुनी आले होते. बघा, देव देवता जर मामांच्या दर्शनासाठी, मामांच्या भेटीसाठी आतुर होत असतील तर तुम्ही आम्ही माणसे, तुम्ही आम्ही आतुर का होऊ नये? बोला बाळूमामांच्या नावानं.